परंतु आम्हाला सगळ्यांना राजकारणाला आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली। आज ज्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यांची एकच आठवण मी सांगतो की राज्याचा उद्योगमंत्री झाला आणि राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर एक माझी पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी मला थेट सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये हे तुझं चुकलेलं आहे, की अनपार्लमेंटरी बोलू नको, एक वाजत मला असं वाटतं की आज ही संस्कृती साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये आहे की जरी विरोधी पक्षाचं सरकार असेल, विरोधातला एखादा मंत्री असला आणि तो कुठेतरी चुकत असेल तर त्याला करेक्ट करण्याची भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली। हा आदर्श जर महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी घेतला तर आपल्याला अपेक्षित असलेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये नक्की करू शकतो। मी ज्यावेळी मराठी भाषेचा आढावा घेतला, मराठी भाषा ही नक्की विभाग कसा आहे, खातं कसं आहे, मला 11 वर्षापूर्वीचा देखील उल्लेख केला पाहिजे। आज मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे, मला एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री केलं, पण 11 वर्षापूर्वी महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री मला शरद पवार साहेबांनी केलेलं होतं आणि त्यावेळी अभिजात भाषा ही मराठी भाषा व्हावी यासाठी सरकार म्हणून आम्ही दिल्लीला प्रस्ताव पाठवला होता। आणि ज्यावेळी मी आढावा घेतला तेव्हा आमचे सगळे जे अधिकारी होते माझ्यासमोर बसलेले होते आणि मला जाणवलं की मी उद्योग खात्याचा देखील आढावा घेतो आणि मी मराठी भाषेचा देखील आढावा घेतो, पण उद्योग खात्याचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह हा मराठी भाषेचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला आणि म्हणून मी त्याला विचारलं की मराठी भाषेचा विभाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करता म्हणून तुमच्यामध्ये नैराश्य आहे, आपल्या खात्याला बजेट कमी आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य आहे, तुम्हाला हे खातं चालवत असताना सपोर्ट कोणाचा मिळत नाही म्हणून नैराश्य आहे। तर त्यांनी मला एक प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली की मराठी भाषा हे फक्त महाराष्ट्रापुरता हे खातं नाही, महाराष्ट्रापुरता विभाग नाही, तर या खात्यामार्फत जगाच्या 17 देशांमध्ये आम्ही काही संस्था चालवतो आणि त्याला आम्ही ट्रेनिंग करतो। मी देखील समाजाला मानून घेतलं की हे खातं राज्याच्या पुरतं मर्यादित नाही, देशाच्या पुरतं मर्यादित नाही, माझं खातं आंतरराष्ट्रीय खातं आहे हे देखील मला समाधान वाटतं। पण जे नैराश्य होतं ते कशामुळे आलंय हे देखील फुटाणे साहेब अधिकाऱ्यांचं दूर करणे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण ज्या पद्धतीनं त्यांनी माझ्याशी संवाद साधला, विश्व मराठी संमेलन कशा पद्धतीनं करायचं, त्याच्यामध्ये काय काय आपण अंतर्भाव करायचा हे सगळं मला लक्षात आलं। पुण्यामध्ये जे साहित्यिक पुण्यामध्ये राहतात त्यांची मी एक बैठक घेतली, त्यांचा सल्ला घेतला आणि मी साहित्यिकांना सांगितलं की शासनामार्फत मराठीचं संवर्धन आणि प्रचार करण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून जर शासनाने संवर्धन आणि प्रचार केला तर मला असं वाटतं की आहे त्याच्यापेक्षा जास्त मराठीचं संवर्धन आणि प्रचार या जगामध्ये आणि या राज्यामध्ये होऊ शकतो। म्हणून आजच्या बैठकीचं आम्ही आयोजन केलं। पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना देखील तुमच्या सगळ्यांबद्दल मला आदर एवढ्यासाठीच आहे या संमेलनासाठी तुम्ही शासनाकडे कुठेही अर्ज केलेला आहे, हा निधी प्राप्त करून द्यावा, तो निधी प्राप्त करून द्यावा, पण मराठी भाषेचा मंत्री म्हणून फुटाणे साहेब आज या व्यासपीठावर शरद पवार साहेबांच्या शासनाकडे मला शब्द देतो की असा प्रस्ताव जर तुम्ही मराठी भाषेकडे पाठवला तर या संमेलनाला देखील पुढच्या वर्षीपासून अनुदान करण्याची पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो। आणि शेवटी मराठी भाषा उल्लेखित करायची म्हणजे काय करायचं, मराठी भाषा मोठी करायची, सुदृढ करायची म्हणजे काय करायचं, तर अशा कार्यक्रमाला राजश्री द्यायचा, अशा कार्यक्रमाला पुढे घेऊन जायचं आणि अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही विद्यार्थी सामील करताय ही अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आज विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मला माहिती आहे की ते भाषण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, पण मी देखील कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना असंच कार्यक्रमामध्ये बसायचो आणि मनातले मला शिव्या घालायच्या, त्यांच्या मनात न बोलतो म्हणून तुम्ही पटकन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले। परंतु आपली देखील जबाबदारी आहे, जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, जर महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि मराठीचं संवर्धन करणारा कार्यक्रम
जर फुटाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असेल तर तो आत्मसात करणं, तो श्रवण करणं आणि त्याच्यातून मराठी भाषेला